आपण सोडवणार आहोत इरा सेशन 11। तर सगळ्यात पहिला आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे। या ठिकाणी सेशनचा परिचय पाहिल्यानंतर आपल्याला ऑफिस स्किल्स मध्ये जायचं आहे आणि ऑफिस स्किल्स मध्ये गेल्यानंतर आपल्या यामध्ये जेवढे काही ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ दिलेले आहेत ते सर्व व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। तर यामध्ये पहिले आपल्याला नॉलेज चेक दिलेला आहे, तर नॉलेज चेक मध्ये जा, या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट करा आणि इथून स्टार्ट बटनावर क्लिक करा। स्टार्ट बटनावर क्लिक केल्यानंतर याच्यातनी एक नॉलेज चेकचा प्रश्न दिलेला आहे। तर पहिला प्रश्न पहा, मेलिंग टॅबमध्ये मेल मर्ज प्रक्रियेदरम्यान डॉक्युमेंट मर्ज फील्ड इन्सर्ट करण्यासाठी कोणता पर्याय वापरला जातो म्हणत आहे। तर कोणता पर्याय आपण वापरला जातो, त्यासाठी आपण इन्सर्ट मर्ज फील्डवर क्लिक करायला पाहिजे। त्यानंतर सबमिट करा, येसवर क्लिक करायचं आहे। तर आपलं नॉलेज चेक पहिलं पूर्ण झालेलं आहे। नॉलेज चेक पूर्ण झाल्यानंतर आपल्याला यामध्ये सिम्युलेशनचे प्रश्न दिलेले आहे। तर सिम्युलेशनचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे। तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट बटनावर क्लिक करा। यामध्ये दोन प्रकारचे सिम्युलेशनचे प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे। त्यानंतर बघा, टेम्पलेट आपला वर्कलोड कमी करू शकतात आणि ते कार्यक्षमता वाढवतात। आता तुमच्या MS वर्ड मध्ये ऑनलाईन टेम्पलेट व्हॉलंटियर फॉर्म सर्च करा आणि ते तुमच्या MS वर्ड मध्ये तयार करा म्हणत आहे। तर यासाठी बघा आपल्याला व्हॉलंटियर फॉर्म आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे। त्यासाठी या ठिकाणी क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तो व्हॉलंटियर फॉर्म इथं आलेला आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि इथून क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे। आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न बघा, डॉक्युमेंटचे सर्वात रिसेंट व्हर्जन सेव्ह करण्यासाठी सेव्ह ॲजवर क्लिक करा। त्यामुळे व्हॉलंटियर फॉर्म या नावाने सेव्ह ॲज वापरून दिलेला डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला सेव्ह फाईल टॅबवर जायचं आहे। सेव्ह ॲजवर जा। सेव्ह ॲजवर गेल्यानंतर आपल्या इथून डेस्कटॉप निवडायचं आहे। त्यानंतर याच्यातून नाव द्या त्याला आणि त्यानंतर याच्यातून सेव्ह करायचं आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनचे प्रश्न झालेला आहे आणि आपला स्कोर सुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर सेल्फ ऑफ लर्निंगचे प्रश्न सोडवायचे आहे आणि इथून प्रोसीड करा। आता सेल्फ ऑफ लर्निंग मध्ये यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत। तर इथून पहिला प्रश्न चालू करायचा आहे। तर पहिला प्रश्न, तुम्हाला मेलिंग टॅबमध्ये स्टार्ट मेल मर्ज ऑप्शन कुठे आढळेल किंवा मिळेल म्हणत आहे। तर कुठे असणार आहे ते, तर इन द क्रिएट ग्रुपमध्ये असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। बघा इथे कॉंग्रॅच्युलेशन नाव आलेलं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्सवर क्लिक करा। MS वर्डच्या मेलिंग टॅबमधील इन्व्हलप कमांड वापरताना ते तुम्हाला काय करण्याची परवानगी देते म्हणत आहे। तर काय करण्याची परवानगी देते, तर क्रिएट पर्सनलाइज इन्व्हलप फॉर लेटर्स हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट प्रश्नावर क्लिक करायचं आहे। MS वर्डमध्ये डॉक्युमेंटला अंतिम रूप देण्यासाठी आणि प्रिंट करण्यासाठी वापरले जाणारे फिनिश आणि मर्ज टूल कोणत्या ऑप्शन्स खाली येते म्हणत आहे। तर कोणते ऑप्शन्स खाली येतात, तर सर्व आपल्याला कोणत्या ऑप्शन्स खाली येतात, तर फिनिश ग्रुपमध्ये येत असतात। तर फिनिश ग्रुप हे क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। पुढचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट वर्डच्या मेलिंग टॅबमधील ग्रीटिंग लाईन वैशिष्ट्याचा उद्देश काय आहे म्हणत आहे। तर ग्रीटिंग लाईन वैशिष्ट्याचा प्राथमिक उद्देश हा कोणता आहे बघा, तर संबंधित प्लेस होल्डर जोडण्यासाठी आहे। याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। मायक्रोसॉफ्ट वर्डच्या मेलिंग टॅबमधील प्रिव्ह्यू रिझल्ट ग्रुपचे कार्य काय आहे म्हणत आहेत। तर प्रिव्ह्यू रिझल्ट ग्रुपचे कार्य काय आहे, तर याचं उत्तर प्रत्येक प्राप्तकर्त्यासाठी तयार झालेले पत्र पाहण्यासाठी, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर आपल्याला एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं सेल्फ ऑफ लर्निंग सोडवणं झालेलं आहे आणि ते आपण स्कोर डिटेल्सवर जाऊन आपण संपूर्ण स्कोर पाहू शकतो। आजची याच्यातली डेट सुद्धा इथं आलेली आहे। तर पूर्णपैकी पूर्ण आपल्याला मार्क मिळालेले आहे। इथून याला क्लोज करा। त्यानंतर आपल्याला याच्यातनी गाइडेड ड्युटीवर सेल्फचे प्रश्न दिलेले आहेत, तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर गाइडेड ड्युटीवर सेल्फचे 2 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करायचा आहे। पहिला प्रश्न बघा, दिलेल्या वर्ड फाईलमध्ये इन्व्हलपवर डिलिव्हरी आणि रिटर्न ॲड्रेस ॲड करण्यासाठी मेलिंग टॅबवर जा। इन्व्हलपवर क्लिक करा आणि डिलिव्हरी आणि रिटर्न ॲड्रेस एंटर करा म्हणत आहे। तर यासाठी बघा काय करायचं आहे, आपल्याला मेलिंग टॅबवर जा म्हणत आहे। तर मेलिंग टॅबवर जा। त्यानंतर आपल्याला याच्यातनी इन्व्हलपवर क्लिक करायचं आहे। इन्व्हलपवर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला डिलिव्हरी आणि रिटर्न ॲड्रेस त्यामध्ये एंटर करायचा आहे। तर तुम्ही कोणताही ॲड्रेस त्यामध्ये टाकू शकता।
तर बघा याच्यातनी क्लिक करा आणि त्यानंतर रिटर्न ॲड्रेस सुद्धा तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे, ॲड्रेस एंटर करा म्हणत आहे. तर ॲड्रेस एंटर केला आपण आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न, इन्व्हलप ॲड्रेस प्रिंट करण्यासाठी मेलिंग टॅबवर जा. इन्व्हलप सिलेक्ट करा, ऑप्शन सिलेक्ट करा आणि प्रिंटिंग ऑप्शन सिलेक्ट करा. आता फेस डाऊन ऑप्शन सिलेक्ट करा, नंतर ओकेवर क्लिक करा आणि नंतर प्रिंट सिलेक्ट करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा पुन्हा मेलिंग टॅबवर जायचं आहे. त्यानंतर आपल्याला मेलिंग टॅबवर गेल्यानंतर आपल्याला इन्व्हलप टॅबवर क्लिक करायचं आहे. ऑप्शन्सवर इन्व्हलपवर क्लिक करा. त्यानंतर याच्यातनी ऑप्शन्स नावाचं याच्यातनी ऑप्शन्स दिसत आहे ते, तर ऑप्शन्सवर क्लिक करायचं आपल्याला. तर ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यातनी प्रिंटिंग ऑप्शन्सवर जायचं आहे आणि प्रिंटिंग ऑप्शन्सवर गेल्यानंतर फेस डाऊन ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर फेस डाऊन याच्यातून ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर याला क्लोज करून आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला एंड एक्झामवर क्लिक करा अशा प्रकारे. तर आपला स्कोर्स इथे पाहू शकता पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, व्हॉट इफ ॲनालिसिस हे स्प्रेडशीटमधील विविध गृहितांचा परिणाम तपासून पाहण्याचे प्रभावी आणि सोपे साधन आहे म्हणत आहे. तर बरोबर आहे. डॅशच्या व्यतिरिक्त मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये पुढील सामान्य फीचर्स उपलब्ध असतात म्हणत आहे. तर टेबल ऑफ कंटेंट आहे, अर्थसंकल्प तयार करणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि त्यांच्याबाबत अंदाज करणे यासाठी सर्वात योग्य ॲप्लिकेशन कोणते असते म्हणत आहे. तर स्प्रेडशीट असते. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. मायक्रोसॉफ्ट एक्सेलबाबत पुढील पैकी कोणते विधान सत्य आहे म्हणत आहे. तर याचं आपल्याला ऑप्शन नंबर 3 आहे, डेटांचे एकत्रीकरण, गोलसिक परिस्थिती इत्यादीसाठी लागणारे टूल्स उपलब्ध करून देते. तर हे त्याचं उत्तर असणार आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर सुद्धा पूर्णपैकी पूर्ण झालेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 11 कंप्लीट सोडवायचं आहे.